नमस्कार. तुम्ही ऐकत आहात लोककथा आणि संस्कृती पॉडकास्ट. आपल्या गावात अनेक जुनी झाडं असतात, ज्यांनी अनेक पिढ्या पाहिलेल्या असतात. आजची कथा आहे एका अशाच जुन्या वडाच्या झाडाची, ज्याने संपूर्ण गावाला एक मोठा धडा शिकवला. खूप वर्षापूर्वी एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. गावाभोवती हिरवीगार शेती, शांत नदी आणि मातीची सुंदर घरं होती. गावाच्या मध्यभागी एक प्रचंड मोठं वडाचं झाड उभं होतं. ते झाड इतकं जुनं होतं की गावातील आजोबांच्या आजोबांनी सुद्धा ते तसंच पाहिलं होतं. गावातील लोक म्हणायचे, या झाडाखाली अनेक कथा लपल्या आहेत. दर संध्याकाळी गावातील लोक त्या झाडाखाली बसून गप्पा मारायचे. मुलं तिथे खेळायची आणि वडीलधारी लोक तिथे बसून अनुभव सांगायचे. त्या झाडामुळे गावात नेहमी शांतता आणि एकता होती. पण एक दिवस गावात मोठं भांडण झालं. दोन शेजारी, रामू आणि गणू यांच्या शेताच्या सीमा रेषेवरून वाद सुरू झाला. दोघेही म्हणत होते, ही जमीन माझी आहे. हळूहळू त्यांचं भांडण वाढत गेलं. गावातील लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. शेवटी गावातील वडीलधारी लोक म्हणाले, या वादाचा निर्णय आपण उद्या वडाच्या झाडाखाली घेऊ. दुसऱ्या दिवशी सगळं गाव त्या झाडाखाली जमलं. सूर्याची किरणं झाडांच्या पानातून खाली पडत होती. वातावरण शांत होतं, पण तणाव जाणवत होता. रामू आणि गणू दोघेही आपल्या बाजूने बोलू लागले. तेवढ्यात गावातील एक छोटा मुलगा मोहन शांतपणे पुढे आला. तो म्हणाला, आजोबा, मी काही सांगू का? सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मोहन म्हणाला, काल संध्याकाळी मी इथे खेळत होतो, तेव्हा मला काहीतरी दिसलं. सगळे उत्सुक झाले. मोहन पुढे म्हणाला, या झाडाच्या मुळाजवळ एक जुना दगड आहे. त्यावर सीमारेषा कोरलेली आहे. गावकऱ्यांनी लगेच तिथे पाहिलं. खरंच माती थोडी बाजूला केल्यावर एक जुना दगड दिसला. त्यावर स्पष्ट चिन्ह होतं, जिथे जमीन विभागलेली होती. गावातील वडीलधारी लोक म्हणाले, हा दगड खूप वर्षापूर्वी ठेवला गेला असणार. रामू आणि गणू दोघेही शांत झाले. त्यांना समजलं की त्यांनी रागामुळे सत्य विसरलं होतं. दोघांनाही एकमेकांकडे पाहिलं आणि शेवटी हात मिळवला. गावात पुन्हा शांतता आली. त्या दिवशी गावातील एक वडीलधारी माणूस म्हणाला, हे वडाचं झाड फक्त सावली देत नाही, हे आपल्याला सत्य आणि संयमाची आठवण करून देतं. मित्रांनो, कधी-कधी आपल्याला आसपास असलेल्या साध्या गोष्टीही मोठा धडा देतात. आजची कथा इथेच संपते. अशा सुंदर लोककथा ऐकण्यासाठी लोककथा आणि संस्कृती पॉडकास्टला नक्की फॉलो करा.